सूर्यमुद्रा. अनामिका निवडून अंगठ्याच्या मुळाशी ठेवावी. मधल्या भागावर हलकासा दाब अंगठ्याने द्यावा. बाकी तिन्ही बोटं सरळ ठेवावी. म्हणजे जी बनते ती आकृती म्हणजे सूर्यमुद्रा. परंतु ही मुद्रा केल्यामुळे शरीरात प्रचंड प्रमाणात उष्णता वाढते. म्हणून ही मुद्रा सुरुवातीला 5 मिनिटे करावी. हळूहळू तिची वेळ वाढवत 10 ते 15 मिनिटं करावी. ही मुद्रा जास्त वेळ करू नये. ही मुद्रा करण्याच्या आधी आणि नंतर लिक्विड म्हणजे काहीतरी रस प्यायला पाहिजे किंवा पाणी पिणे आवश्यक आहे, कारण शरीरामध्ये उष्णता खूप मोठ्या प्रमाणावर वाढत असते. अतिशय बारीक असलेल्या लोकांनी ही मुद्रा करू नये. अशक्त व्यक्तींनी ही मुद्रा करू नये. मग ही मुद्रा कोणी करावी? तर वजन ज्यांना कमी करायचं म्हणजे अनावश्यक जी जाडी आहे ती कमी करायची आहे. शरीरामधलं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण, एलडीएलचं प्रमाण कमी करायचं आहे. उष्णता वाढवून शरीरात आवाजवी साठलेला कफ कमी करायचा आहे. दमा, सतत होणारी सर्दी, न्यूमोनिया, टीबी, प्लुरसी, सायनस अशा प्रकारच्या रोगामध्ये सूर्यमुद्रा फार चांगलं काम करते. पचनशक्ती सुधारते. हायपरथायरॉइडिझम म्हणजे स्लो मेटाबॉलिझमची जी तक्रार असेल ती कमी करण्यास मदत करते. जुनी मलावरोधाची म्हणजे कॉन्स्टिपेशनची तक्रार असेल तर ती दूर होते. भूक मंदावणे, अपचन, शारीरिक संतुलन साधणे, मानसिक ताण दूर करणे, शरीरामध्ये कॅल्शियमचं आणि फॉस्फरसचं योग्य प्रमाण राखणे यासाठी ही मुद्रा काम करते. डोळ्यांसाठी विशेषतः कॅटरॅक्टमध्ये ही मुद्रा अतिशय चांगलं काम करते. सुरुवातीच्या सुमारास ही मुद्रा करायला आपण सुरुवात केली तर त्याचा चांगला आपल्याला उपयोग होतो. ज्यांची प्रकृती पित्तकारक आहे किंवा जे लोक रागीट आहेत, तामसी आहेत, अशा लोकांनी ही मुद्रा करू नये. ते ज्यांची त्वचा तेलकट आहे किंवा ॲक्ने, चेहऱ्यावर येणारी जी मुरमं आहेत, अशा व्यक्तींनी ही मुद्रा कधीही करू नये, कारण ती फुटण्याची शक्यता असते.